पारडी पोलीस स्टेशन हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे डीबी पथकानं फूड इन्स्पेक्टरच्या सहकार्यानं मोठी कारवाई केली। आरोपी राजेश बेले यांच्या ताब्यातून सुगंधित तंबाखू, घोटलेला गुटखा तसेच विविध प्रकारचे बंदी असलेले पदार्थ मिळून सुमारे 71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। परिसरात मोठ्या प्रमाणात बंदी घातलेल्या पदार्थांची विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून हा छापा टाकण्यात आला। पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू आहे। एक गुप्त माहिती भेटली, त्या गुप्त माहितीच्या आधारावर आमच्या डीबीच्या पथकाने आणि सोबत फूड इन्स्पेक्टर यांना बोलावून आम्ही जेव्हा चेक केलं तर आरोपी राजेश बेले वय 51 वर्ष राहणार भवानीनगर किराण राहत होतो। त्या प्रमाणात सुगंधित तंबाखू, गुटखा घोटलेला आणि इतर साहित्य मिळून आले जे बॅन असलेले आहेत आणि एकूण 71,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपीला वर गुन्हा दाखल करून आरोपी अटक आहे, तपास सुरू आहे। आरोपी नामे राजेश बेले आहे, वय 51 वर्ष राहणार भवानीनगर भाड्यानं राहत होतो। जो माल आणलेला तो त्याच्या घरी दुकानावर कमी प्रमाणात होता, त्याने घरी साठवून ठेवलेला होता। त्यात मोठ्या प्रमाणात जवळपास 20 किलो घोटलेला गुटखा होता, खर्रा, त्याचप्रमाणे रजनीगंधा, जे बॅन असलेली इतर तंबाखू सुगंधित होते त्या सगळे इतर एकूण 71,000चा माल मिळाला। ते मोठ्या प्रमाणात मोठं माल मिळाला आणि त्याचमुळे गुन्हा दाखल झाला आहे आणि आरोपी अटक आहे, गुन्हा तपासावर आहे, तपास सुरू आहे। ही संपूर्ण कामगिरी आमचे डीबीचे पोलीस उपनिरीक्षक श्री अरविंद कोल्हारे म्हणून त्यांच्या संपूर्ण टीमने केली आहे आणि यामध्ये इतकी मोठी कारवाई झाली याची सगळं श्रेय आमच्या टीमला जातं। बरोबर आहे, 2 दिवसा अगोदर आमच्याकडे एक गुप्त माहिती भेटली, त्या गुप्त माहितीच्या आधारावर आमच्या डीबीच्या पथकाने आणि सोबत फूड इन्स्पेक्टर यांना बोलावून आम्ही जेव्हा चेक केलं तर आरोपी राजेश बेले वय 51 वर्ष राहणार भवानीनगर किराण राहत होतो। तर त्याच्या प्रमाणात सुगंधित तंबाखू, गुटखा घोटलेला आणि इतर साहित्य मिळून आले जे बॅन असलेले आहेत आणि एकूण 71,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपीला वर गुन्हा दाखल करून आरोपी अटक आहे, तपास सुरू आहे। आरोपी नामे राजेश बेले आहे, वय 51 वर्ष राहणार भवानीनगर भाड्यानं राहत होतो। जो माल आणलेला तो त्याच्या घरी दुकानावर कमी प्रमाणात होता, त्याने घरी साठवून ठेवलेला होता। त्यात मोठ्या प्रमाणात जवळपास 20 किलो घोटलेला गुटखा होता, खर्रा, त्याचप्रमाणे रजनीगंधा, जे बॅन असलेली इतर तंबाखू सुगंधित होते त्या सगळे इतर एकूण 71,000चा माल मिळाला। ते मोठ्या प्रमाणात मोठं माल मिळाला आणि त्याचमुळे गुन्हा दाखल झाला आहे आणि आरोपी अटक आहे, गुन्हा तपासावर आहे, तपास सुरू आहे। ही संपूर्ण कामगिरी आमचे डीबीचे पोलीस उपनिरीक्षक श्री अरविंद कोल्हारे म्हणून त्यांच्या संपूर्ण टीमने केली आहे आणि यामध्ये इतकी मोठी कारवाई झाली याची सगळं श्रेय आमच्या टीमला जातं। लोकवाहिनी न्यूज करिता विशाल बोंबडवार, नागपूर।